निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। तुमचे पाय आमच्या अंगणात पडले तर आमचा मुलगा आजारी पडला। तुम्ही आलाच नसता तर बरं झालं असतं। अहो आम्ही इतक्या श्रद्धेने तुम्हाला भिक्षा दिली त्याचं हे फळ दिलं आम्हाला। हे तुम्ही काय बोलता आहात? खरं तेच बोलतो आहोत। माझे गुरु सद्गुरु इथे आले हे तुमचं महत्भाग्य। तुम्ही त्यांना ओळखू शकला नाही आहात। काही ओळखायचं नाही आम्हाला। तुम्ही त्यांचा अपमान करू नका। बोलू द्या त्यांना। त्यांच्या मनात काय आहे ते बाहेर येऊ द्या। माझ्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं ना तर माझे शाप लागतील तुम्हाला। आजवर आम्ही इतकं भ्रमण केलं परंतु असं लांछन कोणी आमच्यावर लावलं नाही। तेव्हा तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलाला बाहेर घेऊन या। मी सगळ्यांच्या साक्षीने त्याला बरं करतो। माझ्या नाथांना वाईट शब्द बोलशील तर त्याचे फळ तुला मिळाल्याशिवाय कसे राहील। जो नाथ परंपरेला नाव ठेवीन त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागेल। पोरा तुझी पुण्य फार मोठी आहे। ते महान साधू आपल्याकडे आलेत आणि तुला लवकर बरं करतो म्हणालेत। चल जाऊया आपण। आव थांबा थांबा आम्ही बघतोय। अरे चला आपण यांना बाहेर घेऊन जाऊ। या एक ठिकाणी। आहो 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 हे काय झालं? अहो महामारीने गाठलं का काय तुम्हाला? महामारी? अहो तुम्हालाच महामारी झाली तू लोक काय म्हणतील? मलाही महामारीची लागण व्हायची। देवी आई तू होतीस मग असं कसं झालं? अरे अरे कुणी आहे का? देवी आई काय करू मी आता? वैद्यबुवा 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 वैद्यबुवा। देवी आई मी तुझ्या नावानं खोटं बोललो। नको आई, आई मला शिक्षा देऊ नको आई। आज मी माझ्याकडे असलेल्या सिद्धी लोकांच्या उद्धारासाठी वापरतो आहे।
निसर्ग नियम बाजूला सारून माझ्या समोर महामारीने ग्रस्त असलेल्या मनुष्याला मी पूर्ववत आरोग्यदायी करतो आहे। आदेश आदेश अलख निरंजन निरंजन। तुम्ही बरे झालात? तुम्हाला जाग आली? होय। ऋषीवर, तुम्ही माझ्या मुलाला जीवनदान दिलं। शुभम भवतु। मी तुम्हाला नाही नाही ते बोलले। ऋषीवर, मला माफ करा। ऋषीवर, आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती, आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही। मला आता समजतंय, माझ्या घरच्यांकडून तुमचा अपमान झालाय। मी क्षमा मागते आणि जोडीने नमस्कार करते। शुभम भवतु। वैद्य बुवा, वैद्य बुवा, चला, हे भगत निश्चित पडले आहेत। चल चल। भगत, आता समजेल सगळ्यांना की देवी आईच्या नावानं तुम्ही खोटं बोलता आहात। निस्तर निश्चित पडले आहेत, काय झालं काय बी समजाना नाही। बघू आपण। महामारीवर औषध आहे ना? नाही। म्हणजे औषध नाही म्हणा की? नाही। मी त्यांच्या सोबतच असतो, ठाव आहे ना तुम्हासनी? मला काय होणार नाही ना? बघू आपण, चल तू। चला चला लवकर, बघा बघा काय झालं, चला बघा बघा। निश्चित पडलं आहे, काय झालं काय बी समजाना।
जिथे आहेत ना वा काहीतरी करा. या औषधे घ्या, होतील बरी ते. अहो लागण झाली तर मी मारायचं की. काही नाही होणार, काळजी करू नका. शुभम भवतु. महाराज मला समजलं तुम्ही गावात केव्हाशी आलासा, पर लोकांचीच काम करतायसा. ते आवश्यक आहे. एवढी वणवण करतायसा, पण पोटाचं काय? समोर जे संकट आहे ते दूर झालं की खाता येईल. महाराज माझी इच्छा आहे, माझ्याकडे तुम्ही जेवायला या. आज नको, हवं तर उद्या भिक्षा मागायला येऊ. मी गरीब आहे, माझं लय मोठं घर नाही, पण एक झोपडी आहे साधी. साधी भाकर चटणी देईन, गोडधोड नाही देता यायचं. तो काही प्रश्नच नाही. बरं माझ्या हातचा तुम्हासनी चालणार नाही का? माई, असं काही नाही. एवढ्या मायेने तुम्ही बोलावता आहात, त्यातच सगळं आलं. तुम्हाला आमची काळजी आहे, अजून काय हवं. परंतु आमचे काही नियम आहेत. ते नियम राहू द्या, आधी भाकर चटणी करून ठेवली आहे, तेवढी खावा. पाया पडते मी तुमच्या. बर, चला. ही माझी झोपडी. बसा. या बसा. मी पाणी वाढायला घेते. हा माझ्या संकटाच्या काळात माझे प्राण वाचतील का नाही याची शाश्वती नसताना तुम्ही माझे प्राण वाचवले. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपा केली. होय देवा, असाच आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं. आजवर आम्ही तुमची सेवा करत आलो आणि यापुढे सुद्धा आम्ही तुमची सेवा करत राहू. सुभद्रा, अगं येतेस ना? हो हो आले. हे घ्या. देवा, आम्ही यथाशक्ती तुमची सेवा केली आहे. आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी.
आपण ही सेवा मान्य करून घ्यावी. महादेवा, आपण माझ्या सौभाग्याचं रक्षण केलं. मी आजन्म तुमची सेवा करत राहील, याचा मला कधीही विसर पडणार नाही. गरीब लायकीने जे जमलं आहे ते केलं आहे, गोड मानून घ्या. माई, तुम्ही अन्नपूर्णा स्वरूप आहात म्हणून मी होकार दिला. देवाला जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो तसा शुद्ध भाव इथे आहे. तुमचं कल्याण हो. पोरा, हे महादेवाचं नामस्मरण असंच सुरू ठेव. पाहिलंच ना किती मोठं संचित आपल्या पाठीशी उभं राहिले त्या संकटात. हो बाबा, मला तर वाटतं त्या मुनींच्या रूपात साक्षात महादेवच माझ्या मदतीसाठी आले होते. अरे, हा काहीतरी मोठा योग असणार, नाहीतर एवढं सगळं कसं घडणार? त्यांनी माझे प्राण वाचवले बाबा, पण माझ्या मनात मात्र एक खंत आहे. बोल की, जे मनात असेल ते सगळं बोलून मोकळं व्हावं. त्या मुनींनी मला जीवनदान दिले, माझा पुनर्जन्मच झाला म्हणा की. पण बाबा, मला मात्र त्यांच्यासाठी काहीच करता आले नाही. बोल, काय इच्छा आहे तुझी? मला त्या मुनींच्या कामात त्यांना मदत करायची आहे. म्हणजे माझी तेवढी योग्यता नाही, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं करायचंय. काहीतरी सेवा व्हावी त्यांच्या मदतीने या जन्मात लोकांची. अरे, उत्तम विचार आहे. मग आता वाट कसली पाहिजे? चल जाऊ असंच त्यांच्याकडे आणि तुझ्या मनात जे असेल ते सगळं त्यांना सांगून टाक. हो बाबा, आत्ताच जाऊया. आम्ही सुद्धा येतो. तुम्ही? होय, मला सगळ्या नाथांच्या पायावर डोकं टेकायचंय. मला सुद्धा. हे असे योग पुन्हा पुन्हा येत नाही. ही आपली पुण्य आई आहे म्हणून त्यांची आई आपली भेट झाली. चला मग आपण सगळेच जाऊया. हो, वय वय वय, चला चला. इथे अधिक वेळ थांबता कामा नये. जे उर्वरित कार्य आहे ते वेगानं करायला हवं. माई, गावात महामारीचा शिरकाव झाला आहे. आम्हाला जायला हवं. आम्ही बी तुमच्या संग येतो.
चला. आता काही काळजीचं कारण नाही ना? नाही, पण आम्ही स्वतःहून भेटायला आलो आहोत. महामारी असूनही तुम्ही स्वतः कशाचीही काळजी न करता लोकांसाठी काम करतात. म्हणून आम्ही ठरवले घरी न थांबता तुमच्या सोबत काम करायचं. उत्तम निर्णय आहे. आता तुमच्यावर कृपा आहे. तुम्हाला कसलीच भीती नाही.